मी श्वेता. आमच्या हॉस्टेलसमोर एक भले मोठे अपार्टमेंट होते. त्याच अपार्टमेंटच्या 3रा फ्लोअर हा बरोबर माझ्या रूमच्या खिडकीच्या अगदी समोर होता. म्हणजे त्या घराचा बेडरूम अगदी स्पष्ट मला दिसायचा. या गोष्टीची कल्पना मला 2 आठवड्यांअगोदर झाली होती. तो फ्लॅट अगोदर खाली होता. पण मागच्याच आठवड्यात त्या फ्लॅटमध्ये नवीन भाडेकरू राहायला आले होते. ते न्यू कपल होते. म्हणजेच त्यांचे आताच लग्न झालेले होते आणि माझ्याही हॉस्टेलमध्ये आम्ही तिघही मैत्रिणी राहायचो. एकदा रात्रीच्या वेळेस खिडकीतून थंडगार हवा येत असल्याकारणाने मी अभ्यासासाठी खिडकीजवळ बसले. साधारणतः रात्रीचे 12 वाजले असावे आणि समोरच्या फ्लॅटच्या बेडरूमचा लाईट ऑन झाला. माझं लक्ष अचानक त्यांच्या बेडरूमकडे गेले. त्यांच्या बेडरूमला नेटचे पडदे लावले होते. लाईट सुरू असल्यामुळे रूमच्या आतील हालचाली सर्व मला दिसत होत्या. बेडरूममध्ये 2 मनुष्य पलंगावर बसले होते. त्यात एक बाई होती आणि एक माणूस होता. बाई गाऊनवर आणि माणूस शॉर्ट पॅन्ट आणि बनियानवर होता. काही वेळ त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्यानंतर त्यांचा रूमचा लाईट ऑफ झाला आणि मला दिसेल असा एक झिरो लाईट त्यांनी ऑन केला. त्यांच्या हालचाली मला स्पष्ट दिसत होत्या, पण चेहरा अस्पष्टच दिसत होता. काही वेळानंतर मलाही झोप लागल्यामुळे मी झोपली आणि त्या गोष्टी माझ्या मनातून निघाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला आले. दुपारी कॉलेजला सर इतिहासाबद्दल शिकवत होते आणि त्यात त्यांनी बायनाकुलर म्हणजेच दुर्बिणीचा विषय निघाला. म्हणजे आपण दूरच्या वस्तू जवळ आणि जवळच्या वस्तू दूर पाहू शकतो. माझ्या डोक्यात रात्रीचा घडलेला प्रकार खटकला आणि मी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले. अशीच एक दुर्बीण आपण जर आपल्या सोबत ठेवली तर आपल्यालाही त्या फ्लॅटमध्ये होणाऱ्या हालचाली दिसतील, असा माझ्या मनात विचार येऊ लागला. म्हणून मीही ऑनलाईन तशाच दुर्बिणीचा शोध घेऊ लागली. मला 500 रुपयात अगदी छान दुर्बीण मिळाली आणि 4 दिवसातही ती माझ्यापर्यंत पोचली. मी अजूनही माझ्या रूमवरती माझ्या मैत्रिणींना ही गोष्ट शेअर केली नव्हती आणि दररोज रात्री मी त्याच खिडकी जवळ बसून अभ्यास करायची. आता माझ्याजवळ दुर्बीण आली होती. आता वाट फक्त रात्रीची होती. परत रात्री बेडरूमचा लाईट ऑन झाला व त्या रूममध्ये हालचाली सुरू झाल्या. मग मीही माझ्या रूमचा लाईट ऑफ केला आणि समोरच दुर्बीण घेऊन त्या रूमवरती लक्ष केंद्रित केले. आता दुर्बीण असल्यामुळे सर्व मला स्पष्ट दिसत होतं. आज परत ती बाई गाऊनवर होती आणि तो मनुष्य बनियान आणि शॉर्ट पॅन्टवर होता. काही वेळातच रूमचा लाईट ऑफ झाला आणि झिरो लाईट ऑन झाला. माझी दुर्बीण मधून त्यांच्या हालचाली स्पष्ट दिसू लागल्या होत्या. त्या माणसाने आपला बनियान काढून साईडला ठेवला आणि त्या बाईच्या ओठांवर त्याने ओठ टिकवले. ती बाईही त्या माणसाला साथ देत होती. असं नवरा बायकोंचे प्रेम मी अगोदर कधी पाहिले नव्हते. त्या दोघांना पाहिल्यानंतर माझी उत्सुकता अधिकच वाढू लागली होती. मलाही एक साथीदार हवा अशी माझी इच्छा म्हणू लागली होती. माझ्या मैत्रिणी झोपल्या होत्या. मी समोर असलेल्या यंग कपलच्या प्रेमाचे दृश्य माझ्या डोळ्याने पाहत होते. काही वेळाने त्या दोघांनीही आपले कपडे काढून ते दोघे
घामाने ओले चिंब झाले आणि शांत झाले. आता त्या रूममध्ये कोणतीही हालचाल मला दिसत नव्हती. माझी व्याकुळता अधिकच वाढली होती. मलाही झोप लागत नव्हती. सतत तोच विचार डोक्यात वावरत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उशिरा उठले. कॉलेजला जायचं चित्त लागत नव्हतं. तरी मैत्रिणी म्हणाल्या, "अगं श्वेता, बरं वाटत नाही का तुला? माझं डोकं फार जड वाटतंय, म्हणून इच्छा होत नाहीये कॉलेजला जायची." पण कोणत्या तोंडाने मी त्यांना खरं सांगू की मी रात्रभर जागरण केलंय असं? पूर्ण दिवसभर आराम केल्याने मलाही बरं वाटत होतं. पण अभ्यासातही माझं चित्त लागत नव्हतं. सतत तोच विचार आणि तेच समोरच्या फ्लॅटच्या रात्रीचे चित्र डोळ्यासमोर वावरत होतं. कारण माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिलेले नवरा बायकोचे ते प्रेम होते. म्हणून आता माझी उत्सुकता ही रात्रीच्या वेळेस वाढू लागली होती. परत रात्र झाल्यावर 11 वाजेच्या सुमारास मी परत अभ्यास करण्यासाठी त्याच खिडकीजवळ आले. अजूनही समोरचा लाईट ऑफ होता. तोपर्यंत पुस्तक वाचावे असा मी विचार केला. पण पुस्तकातही कुठं मन लागत होतं. साधारणतः 12 वाजेच्या सुमारास बेडरूमचा लाईट ऑन झाला आणि माझे लक्ष परत त्याच दिशेने गेले. त्या बेडरूममध्ये काही हालचाली सुरू झाल्या, म्हणून दुर्बीणने त्या हालचाली मी स्पष्ट पाहू लागली. आज तो माणूस परत बनियान आणि शॉर्ट पॅन्टवर होता व बाई ही तिच्या नाईट ड्रेसमध्ये होती. माणसाने त्या बाईचा चेहरा आपल्या दोघा हातात पकडला आणि तिच्या गालावर व ओठांवर तो किस करू लागला. ते दृश्य पाहून मलाही त्या गोष्टी हव्याशा वाटू लागल्या. चक्क 15 मिनिटांपर्यंत त्यांचे ते प्रेम सुरू होते. त्यानंतर माझ्या खांद्यावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाला व मी अचानक मागे वळून पाहिले. त्या ठिकाणी माझी मैत्रीण नेहा माझ्या मागे उभी होती. तिने मला दुर्बीण सोबत पकडले होते आणि ती विचारू लागली की तू त्या दुर्बीणने काय पाहत होतीस? अशा गोष्टी मी माझ्या मैत्रिणींना कोणत्या शब्दात सांगू याची मला लाज वाटू लागली होती. मग लागलीच नेहाने माझ्या हातातून दुर्बीण घेतली आणि समोरच्या फ्लॅटमध्ये असलेल्या त्या बेडरूमकडे तिने लक्ष केंद्रित केले. तीही पाहून शॉक झाली. त्यावर नेहा म्हणाली, "श्वेता, तू यासाठीच या खिडकीजवळ रात्री अभ्यासाला येते का?" ते दृश्य पाहून नेहाची उत्सुकता अधिकच वाढली होती. तिलाही त्या गोष्टी हव्याशा वाटू लागल्या. नेहाने नंतर माझ्या खांद्यावरून हात आता माझ्या मांडीवर ठेवला. तिच्या हाताचा स्पर्श मला एखाद्या मनुष्यासारखा वाटू लागला. मला असे वाटत होते की माझ्यासमोर कोणीतरी मुलगा बसलेला असावा आणि मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टींची तो मला पूर्तता करून देणार होता. आता रात्रीच्या 1 वाजले होते. त्यावर मी नेहाला आपण पाहिलेल्या गोष्टी कोणालाही शेअर न करायला सांगितले. माझ्या सांगण्यावरून नेहा ही हो म्हणाली. आता दररोज आम्ही रात्रीची वाट पाहू लागलो होतो. पण तिकडे माझी तिसरी मैत्रीण आशा ही एकटीच हॉलमध्ये झोपायची. आशा झोपली की आम्ही दोघंही रात्री 12 वाजायला एकत्र येऊन त्या खिडकीजवळ गोळा व्हायचो आणि समोरच्या फ्लॅटमधील बेडरूममध्ये दिसणारे नवरा बायकोच्या प्रेमाचा आनंद घ्यायचो. आज माझ्या मैत्रिणीसोबत तिला नेहा होती. दररोज मी एकटीच त्या रूमचा आनंद घ्यायची. साधारणतः 11:30च्या दरम्यान त्या रूमच्या हालचाली वाढू लागल्या. आता सर्वात अगोदर दुर्बीण नेहाच्या हातात होती. नेहमी त्या नवरा बायकोचे प्रेम पाहिल्यावर तीही त्या गोष्टी करायला व्याकुळ झाली. काही मिनिटांनी दुर्बीण तिने माझ्याजवळ दिली. मीही आता त्यांचे दृश्य पाहण्यात मग्न झाली होती. नेहा आता फार अस्वस्थ झाली होती. तिला कोणत्याही हालतमध्ये शांत व्हायचं होतं. कारण की तिचाही हा पहिलाच
अनुभव होता. रूमची लाईट ऑफ होती. माझं लक्ष समोरच्या बेडरूमवर होतं. अचानक नेहाचा हात माझ्या पोटावर पडला. तिच्या हाताच्या स्पर्शामुळे माझी उत्सुकता ही चरणसीमेवर पोहोचली. मी दुर्बीण खाली ठेवून लक्ष नेहाकडे केंद्रित केले. आता तिचा हात माझ्या पोटावरून मांडीवर आला होता. माझं अंग थरथरायला लागलं होतं. वेळ वाया न जाऊ देता मीही माझा हात नेहाच्या चेहऱ्यावरून फिरवला. आता आग दोघांच्याही शरीरात समान पद्धतीने लागली होती. नेहाने दोघा हातांनी माझा चेहरा पकडला आणि आपले ओठ माझ्या ओठांवर टेकवले. मीही नेहाला भरभरून साथ देऊ लागली होती. आम्ही दोघांनी 10 मिनिटांपर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. त्यानंतर आम्ही दोघेही अंगावरचे कपडे बाजूला टाकून एकमेकांना आपल्या पद्धतीने शांत करू लागले. अर्ध्या तासानंतर आम्ही दोघेही शांत झालो. आमच्या कार्यक्रमाची भनक आता आशालाही लागली होती. पण आमची वाट रोज रात्रीची आणि त्याच खिडकीजवळ एकत्र येऊन समोरच्या फ्लॅटमध्ये दुर्बीण पाहण्याची होती. एके दिवशी रात्री मी व नेहा समोरच्या फ्लॅटच्या यंग कपलचा कार्यक्रम पाहिल्यानंतर आमचा कार्यक्रम सुरू होता. लांबूनच आशा आम्हाला दारातून उभी राहून पाहत होती. तिची इच्छा आमच्या जवळ येण्याची झाली, कारण आम्ही सर्व मैत्रिणी एकाच वयाचे होतो, म्हणून इच्छाही सर्वांच्या जागृत होत्या. अशा प्रकारे समोरच्या फ्लॅटच्या प्रोग्रामामुळे आम्हा तिघी मैत्रिणींच्या अंतरात्म्याला सुख मिळायचे. जोपर्यंत आम्ही हॉस्टेलमध्ये होतो तोपर्यंत आम्ही खूप मज्जा केली. आता हळूहळू समोरील फ्लॅटचे कार्यक्रम कमी झाले होते आणि आम्ही तिघांनी बॉयफ्रेंड निवडून आपापल्या पद्धतीने मनाला शांत करून घेण्याचे ठरवले होते.